झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित रुबाब या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चमध्ये मी ज्ञानेश्वरी तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. सगळ्या पत्रकार मित्रमंडळींचे खूप आभार की तुम्ही आज इथे आवर्जून आलात. रादर असं म्हणायला पाहिजे की आज तुम्ही रुबाबात आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. आय थिंक आतापर्यंत आपण काही वेळा ह्या ओळी ऐकल्या असतील, नाही का? आणि तरी सुद्धा प्रत्येक वेळेला ह्या ओळी कोणीही म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर काही चेहरे येतात, कोणाच्या डोळ्यासमोर काही किस्से येतात, काही आठवणी येतात, काही इन्सिडेंट्स येत असतील. आणि मला वाटतं हीच गंमत आहे प्रेमाची. म्हणजे प्रेम हे अत्यंत वैश्विक इमोशन आहे असं आपण म्हणतो, पण तरी सुद्धा प्रत्येकाची प्रेम कहाणी मात्र खूप वेगळी असते आणि त्यामुळेच ती जाणून घेण्यात, ती ऐकण्यात तितकीच मजा येते. आजची ही जी प्रेम कहाणी आहे ना, ती अजून खास आहे. कारण आतापर्यंत आपण प्रेमात नाजूकपणा, हळुवारपणा, अलगदपणा खूप वेळा पाहिलाय. पण हे जे प्रेम आहे या गोष्टीमधलं, रुबाब या गोष्टीमधलं, ते नावाप्रमाणेच रुबाबदार आहे. या प्रेमामध्ये कॉन्फिडन्स आहे, या प्रेमामध्ये स्वाभिमान आहे, या प्रेमामध्ये झोकून देणं आहे, या प्रेमामध्ये निडरपणा आहे, या प्रेमामध्ये शेवटपर्यंत साथ न सोडण्याची वृत्ती आहे आणि या प्रेमामध्ये अजून बरंच काही आहे. अर्थातच चित्रपट रिलीज होईल त्यानंतर आपल्याला त्यात काय काय आहे हे जरूर कळणार आहे. पण आज ट्रेलर लॉन्च आहे त्यामुळे एक झलक डेफिनेटली ह्या गोष्टीमधल्या प्रेमाची आणि कुठल्या लेवलपर्यंत हे प्रेम जातं त्याची आपल्याला आज मिळणार आहे. मला वाटतं खूप गोष्टी आहेत या चित्रपटाशी संबंधित ज्या जाणून घेण्यात आत्ता तर ब्लँक झालोय मी. मला सुचत नाही की काय सांगावं. मनात एक गोष्ट ॲक्च्युली याच्या अगोदर दुसऱ्या पण काही गोष्टी होत्या ज्या करायचं असं चाललेलं. पण मला कोरोनाच्या नंतर असं वाटलं की आपण एक अशी गोष्ट करायला पाहिजे ज्याच्यामध्ये लोकांना आनंद मिळेल, ज्याच्यामध्ये गाणी असतील, जो सिनेमा जास्त लोकांना आवडतो आणि असा सिनेमा आपण करायला पाहिजे. आणि मग मी या रुबाबच्या तयारीला लागलो आणि मग तिथून संजय जनकर सर मला मिळाले आणि मग आतापर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. सर, पण मला सांगा की ह्याच्या आधी म्हणजे आय थिंक आपल्या मीडियामधल्या काही लोकांनी कदाचित तुमचं नाव इथे तिथे ऐकलं असेल, खास करून कारण तुमच्या 2 शॉर्ट फिल्म्स आहेत ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्या आधी एकदा जोरदार टाळ्या त्या गोष्टीसाठी सुद्धा झाल्याच पाहिजेत. आय थिंक रेखा आणि पॅम्फलेट या 2 शॉर्ट फिल्म्सना राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे. त्या गोष्टी, त्या शॉर्ट फिल्म्स करताना ही गोष्ट तुमच्या डोक्यात कुठेतरी होती की त्या झाल्यानंतर रुबाबची प्रोसेस सुरू झाली? पॅम्पलेट 2017ला केलेली, ती फिट होती. त्याच्यानंतर रेखा केली आता लॉकडाऊन नंतर. ही गोष्ट 2018 पासून मला माझ्या डोक्यात होती आणि मग ती हळूहळू ती रूप घेत होती. मला गोष्ट हळूहळू डेव्हलप होते. तर ती जे सुचणं होतं ते 18लाच सुचलेलं होतं आणि तिथून तो प्रवास या गोष्टीचा सुरू झालेला. पण सर, जसं सगळ्यांनाच ही उत्सुक बसून बोलणं नाही आहे, मागं बसायला पाहिजे तर पण मजा येते. आणि मी आत्ताच शेखरला सांगत होतो की संभाजी चांगलं काम करतो. त्याचं मी काही काम बघितलेले आहेत आणि त्याला भेटलेलो आहे पण. आणि इथं हिला पहिल्यांदा बघितलं, पण चांगली जोडी वाटते, मजा येते आणि रुबाबदार आहे हे नक्की दिसतंय. आता ते ट्रेलरची तीच गंमत असते की तुम्हाला सगळं कळू नये की नेमकं कुठल्या दिशेला चाललं आहे. तर ते पण ट्रेलर मला वाटतं ते यशस्वीपणे करतोय की तुमची उत्सुकता चाळवली जाते, पण नेमकं काय कुठल्या दिशेला गोष्ट चालली आहे. आणि हिरो दारोडा वगैरे आहे म्हटलं जरा गंमत वाटली मला. तर अशा काही ट्रिगर करणाऱ्या गोष्टी ट्रेलरमध्ये आहेत. शूट चांगलं झालं आहे आणि मी मगाशी म्हणालो तशी माझी उत्सुकता जास्त वाटते की आता शेखरनं नेमकं काय कार्यक्रम केला आहे ते बघायची मला उत्सुकता आहे. या सगळ्यांनी एकत्र बघायची उत्सुकता आहे. म्युझिक पण चांगलं वाटतं आहे आणि तुम्हा सगळ्यांना माझ्या मनपूर्वक सदिच्छा. आणि आशा आहे की सगळ्यांना हा ट्रेलर तर आवडेलच आणि चित्रपटसुद्धा सुपरहिट व्हावा. माझ्या सगळ्या मित्रांचा सिनेमा आहे. माझ्या मनपूर्वक सदिच्छा. मी खाली बसतो आणि ह्यांना बघतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू. या सदिच्छा खूप महत्त्वाच्या आहेत आमच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या नागराज सरांसाठी वाजवा. सर्वप्रथम थँक्यू फॉर बिंग हिअर.
आमचा हा म्हणजे फायनान्शियल इयरमधला चौथा चित्रपट असेल जो एका फर्स्ट टाइम डिरेक्टरने केलेला आहे, फुल फीचर फिल्म. कारण शेखरला फर्स्ट टाइम डिरेक्टर म्हणणं जरा चुकीचं राहिलं, स्पेशली आफ्टर द नॅशनल अवॉर्ड्स. म्हणजे मी शेखरचं मला पहिल्यांदा जेव्हा कथन झालं स्क्रिप्टचं, अख्खी स्क्रिप्ट कागदाकडे न बघता सांगता येते हे त्याने मला दाखवून दिलेलं. दॅट इज माय फर्स्ट मेमरी ऑफ हिम. अख्खा चित्रपट त्याने कागदाशिवाय ऐकून दाखवला आणि माझ्यासाठी तो बेंचमार्क झाला. मग मी सगळ्या टीमला सांगायचो, आता जुनी कागदावरकडे बघितलं म्हणजे रेडी नाही आहे. इट्स अ व्हेरी टफ बार टू काइंड ऑफ कॉम्प्लाय विथ. पण मला खूप आवडलेलं आणि ज्या तन्मयतेने त्याने जे सांगितलेलं, म्हणजे काही लोक जगतात. म्हणजे क्राफ्ट म्हणून जो सिनेमा हा आर्ट असायला पाहिजे, तर ही लिव्स इट. आणि आय विश हिम ऑल द व्हेरी बेस्ट. कारण खूप मला असं वाटतं मराठी इंडस्ट्रीला अशा क्राफ्ट्सची खूप गरज आहे, जे प्रामाणिकपणे नुसता व्यवसायाच्या पलीकडे जाऊन ह्याची जी ताकद आहे. म्हणजे आपण साऊथकडे बघून म्हणतो की मराठी कधी एवढा मोठा होणार. मला असं वाटतं या नवीन दमाच्या, म्हणजे आपल्याकडे नागराज मंडोळे आहेत, त्यांचा आधी ॲक्च्युली थँक्यू बोलायला पाहिजे की त्यांनी पुण्याहून इकडे फक्त झी आणि त्यांना जो सपोर्ट करायचा असतो त्यासाठी पुण्याहून आलेले आहेत. डिस्पाईट द पर्सनल प्रॉब्लेम त्यांनी आधी मला वाटतं ऑलमोस्ट 10 वर्षांवर दाखवून दिलं की आम्ही मोठी स्वप्न बघू शकतो, मराठी सिनेमा मोठं स्वप्न बघू शकतं. आणि आय थिंक त्यांचं ह्या चित्रपटाला त्यांच्या प्रेझेन्स थ्रू जो आशीर्वाद मिळालेला आहे, आय थिंक इट्स अ ग्रेट बिगिनिंग फॉर द फिल्म अँड इवन शेखर अँड द फर्स्ट टाइम प्रोड्युसर. आमचे प्रोड्युसर पण फर्स्ट टाइमच आहेत. खूपच ऑल द व्हेरी बेस्ट. दॅट्स ऑल आय कॅन से. एकदा जोरदार टाळा. आय थिंक सर तुम्ही अगदीच करेक्ट म्हणालात की जे तुम्ही नरेशनचा किस्सा मला सांगितलात की ती गोष्ट आणि त्याची पॉवर आय थिंक अशा लोकांकडे बघून कळते. आणि मग आपल्यालाही विश्वास वाटतो की ह्या प्रोजेक्टला जर आपण पाठबळ दिलं तर मोठ्या स्क्रीनवरती हे विजन आणि हे पॅशन मराठी प्रेक्षकांना सुद्धा डेफिनेटली बघता येईल. तुम्ही म्हणालात तसं फर्स्ट टाइम प्रोड्युसर सुद्धा आहेत आपल्यासोबत. मला त्यांनाही विचारायचं आहे की मला हा प्रश्न ऍक्च्युली सगळ्यांसाठी आहे की रुबाब या गोष्टीमधली, म्हणजे आपण अनेक वेळा प्रेमाच्या कहाण्या वेगवेगळ्या लोकांच्या ऐकतो, आपल्याही अनेक असतात, पण ह्या कथेमधला असा कोणता भाग होता ज्यामुळे तुम्हाला अगदी आवर्जून वाटलं की ह्याच्यासोबत असोसिएट व्हायलाच पाहिजे? आता ह्या प्रश्न खूप ट्रिकी आहे माझ्यासाठी. कारण काय ना की जे मूळ आहे ते मी आता इथे सांगू शकत नाही, त्यासाठी सिनेमा पाहावाच लागेल. परंतु हा सिनेमा करण्यामागचं कारण असं होतं की शेखर माझ्याकडे जेव्हा ही गोष्ट घेऊन आला आणि नवीन होता आणि नवीन असल्यामुळे माझा विश्वास त्याच्यावरती कमी होता. आणि जसं आता भविष्य म्हणाले की त्याने एकदमच सगळी गोष्ट पेपर न पाहता सांगितली आणि त्याची म्हणजे फक्त गोष्ट सांगितली असं नव्हतं, त्याचा पूर्ण अभ्यास होता की गोष्ट कुठे घडणार आहे, कशी घडणार आहे आणि त्याच्या गोष्टी सांगण्यामध्ये खूप खरेपणा होता. गोष्ट खूप जिवंत वाटत होती मला. परंतु मी त्याला एक प्रश्न केला की सैराट झाल्यानंतर खूपसे सिनेमे सैराटसारखे होते आणि पुन्हा ही लव्ह स्टोरी, त्यातही 2 मित्र सैराटसारखेच, सगळ्या गोष्टी सारख्या आहेत, मग हा सिनेमा का करायचा? मला नाही वाटत की हा सिनेमा करायला हवा. तो म्हणा नाही सर, हा सैराटपेक्षा वेगळा आहे. म्हटलं कसा वेगळा आहे सांग. दिसताना तर पूर्ण तो सैराटच दिसतो. तो मला नाही सर, हा सिनेमा सैराटसारखा नाही, हा कम्प्लीट वेगळा आहे. मग त्याने व्यवस्थित समजावून सांगितलं आणि त्याचं जे म्हणणं आहे त्या सिनेमाबद्दलचं मला ते आवडलं आणि नंतर वाटलं की मग हा सिनेमा करायला हवा. कारण प्रेम लव्ह स्टोरी जरी असली तर ते लव्ह स्टोरी कशाबद्दल आहे, तो रुबाब कशाबद्दल आहे, हा सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल तुम्हाला. त्यात इथे मला सांगता येणार नाही. क्या बात आहे. आय थिंक करेक्ट फर्स्ट टाइम प्रोड्युसर वाटणारच नाही, कारण इतकं करेक्टली तुम्ही गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या आहेत आणि आम्हाला अजून क्युरिओसिटी निर्माण झाली की आता थिएटरमध्ये नेमकं तुम्ही काय म्हणालात ते बघण्यासाठी पण जाणं गरजेचं आहे. पण थँक्यू सर. आय थिंक तुमच्यासारख्या माणसांमुळे अशा गोष्टी लोकांसमोर येतात आणि अनेक अशा दिग्दर्शकांना अशा पद्धतीचे निर्माते मिळत राहू अशी मी आशा करते. थँक्यू सो मच. आणि आता मला सुरुवातीच्या काळात गावाला आम्ही रस्त्याच्या मध्ये पडद्यावर बसून, म्हणजे शेवटची इष्टी 9:30ची गेली की पडदा मारला जायचा आणि त्या साईडला बायका, या साईडला सगळे पुरुष, असं बसून आम्ही फिल्म्स बघितलेल्या आहेत. त्याच्यात जास्तीत जास्त दादा कोंडके साहेबांच्या फिल्म्स बघितलेल्या आहेत.
मी 8वी 9वीला होतो तेव्हा चंदेरी सोनेरी नावाचे पुरवणी यायचे, त्याच्यामध्ये चित्रपटांबद्दल लिहून यायचं. आणि त्याच्यामध्ये दादा कोंडके साहेबांबद्दल किंवा राज कपूर साहेबांबद्दल मी वाचलं होतं की दादा कोंडके साहेबांची 7वी झाली आहे आणि मग त्यांनी कसं सिनेमामध्ये ते आले. अगोदर वगनाट्य करत होते. आमच्या गावाला जरा तमाशाची चांगली परंपरा, मोठी परंपरा आहे. आणि मग तमाशा म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघून मी ते आमच्या माळीत म्हणजे घरात येऊन ते सगळं करायचो. त्यामुळे दादा कोंडके साहेब, राज कपूर साहेब ज्यांच्यामुळं मला वाटलं की आपण सिनेमा करू शकतो. आणि मी गाव सोडून 12वी नंतर डायरेक्ट इथं आलो. इथं आल्यानंतर मला विशांतराम बापूंचे सिनेमे मला माझ्या जवळचे वाटले. गुरुदत्त साहेबांचा प्यासा किंवा मार्टिन स्कॉर्सेसी सरांच्या फिल्म्स. आणि मग त्याच्यानंतर अण्णा तर आमचे मोरक्याच आहेत, त्यामुळे अण्णांचं तर आहेच. रवी जाधव सरांच्या फिल्म्स. तर हे सगळी दिग्दर्शक आहेत जे मला माझ्या जवळचे किंवा मला असं वाटतं माझ्यासारखं काहीतरी आहे किंवा मला आवडतात. थँक्यू सर. नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स. प्रश्न विचारण्यापूर्वी मी एक शुभेच्छा देतोय. मला आत्ता ज्ञानेश्वरी, तू पण आरजे आहेस, मी पण आरजे आहे, मला सुचलं आत्ता. तर झी स्टुडिओजला मला शुभेच्छा द्यायच्या आहेत. अगग सुनबाई काय म्हणता सासूबाई, अगग सुनबाई काय म्हणता सासूबाई, या प्रश्नाला तुम्ही दिलत रुबाबात उत्तर. अगग सुनबाई काय म्हणता सासूबाई, या प्रश्नाला तुम्ही दिलं रुबाबात उत्तर. आता थांबायचं नाही, पुढे जात राहायचं. नागराज सरांचा आशीर्वाद घेऊन सैराटप्रमाणे लोकप्रियतेवर, लोकमान्यतेवर आणि राजमान्यतेवर स्वार व्हायचं, राजमान्यतेवर स्वार व्हायचं. आता प्रश्न माझा चिनार आणि महेशपैकी महेश नाही. मुळात संगीत हा चित्रपटाचा आत्मा असतो, कथा असते, संवाद असतात. आणि आता तुम्ही प्रोसेस सांगितलीत, पण मला जेव्हा संगीत निर्माण होत असतं, शब्द सुचत असतात, म्युझिक, ते जे जॅमिंग सेशन असतं ना, त्या आठवणी ऐकायला आवडतील. खूप जॅमिंग सेशन्स झाले आमचे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ही फिल्मची अख्खी प्रोसेस आम्हाला खूप टाइमपासची आठवण करून देते. एवढे जॅमिंग सेशन्स आमचे झाले की संजयजी यायचे, बसायचे, शेखर सर यायचे आणि पूर्ण दिवस आम्ही सकाळी 10-11 वाजता रात्री 10 पर्यंत बसायचो. काहीच सुचायचं नाही. कधी कधी काहीतरी सुचायचं, मग ह्याच्यावर काहीतरी लिहूया का, मग गीतकाराला बोलवून किंवा लाईन्स आता कसं तरी, किंवा रुबाब टायटलचं जी हुकलाईन जी तुम्ही ऐकाल जेव्हा रिलीज होईल, ती शेखर सरांनी दिलेली हुकलाईन आहे. तर ती त्यांच्या डोक्यात आलं होतं आणि त्याच्यावरनं ते गाणं डिझाईन झालं. प्रत्येक गाणं असं डिझाईन झालं. आणि मला पर्सनली आम्हाला दोघांना आवडलेली गोष्ट अशी होती की त्यांनी खूप आम्हाला फ्रीडम दिलं की काही प्री नोशन नव्हतं की आम्हाला असं गाणं पाहिजे, असं गाणं. युजली असं असतं की रेफरन्सेस आपण काहीतरी असतात की अशा टाईपचं. तर त्यांचं बिलकुल नव्हतं. शेखरजी, संजयजींचं होतं की नाही, हे स्लेट एम्प्टी आहे, अगदी कोरी आहे, तुम्ही त्याच्यावर काहीतरी करा आणि आम्हाला ते कसं वाटतंय ते आपण बघूया. आणि म्हणजे खूप झाले आमचे सेशन्स. पण मग गायक किंवा गायिका सिलेक्ट करताना की या गाण्याला पर्टिक्युलरली मला हा आवाज हवाय, तर हे सिलेक्ट करतानाची जी प्रोसेस आहे की तुम्ही सजेस्ट केलं का सरांकडून आलं होतं? दोन्हीकडनं आलं होतं. म्हणजे एका गाण्याला त्यांनी सजेस्ट केलं होतं की आपण यांना ट्राय करूया का, आणि काही गाण्यांना आम्ही सजेस्ट केलं. जसं रुबाब टायटल सॉन्ग आहे जे मुकुंद सूर्यवंशी म्हणून मी आत्ताच नाव घेतलं होतं. सो तो कधीच तुम्ही असं आम्हाला वाटतं की असा आवाजच नाही ऐकला आपण. ही स्टाईल जी आहे ती त्याच्याकडे होती आणि आम्ही त्यांना सजेस्ट केलं की आपण त्याला करूया किंवा त्याच्याकडनं करूया गाणं. आम्ही ऐकलं, त्याच्या 2-3 वेळा तो आला, 2-3 वेळा त्याने गाणं गायलं आणि ते आवडलं. अख्ख्या टीमला आम्हाला सगळ्यांना आवडलं. तर प्रत्येक गाण्याला वेगवेगळं, काही ठीक त्यांनी, काही आम्ही असं. थँक्यू. एक गाण्याबद्दल मी सांगतो. नक्की. जे तिसरं गाणं आता रिलीज होणार आहे, तर ते गाणं आधी त्यांनी केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ते गाणं फायनल केलं आणि आम्हाला आवडलं सुद्धा. पण घरी गेल्यानंतर मला झोप येईना की गाणं तर चांगलं आहे पण मला चांगलं वाटत नाही आहे. का जाणे माहीत नाही. पण मी सकाळी पुन्हा गेलो आणि त्यांना सांगितलं स्क्रॅप करूया गाणं आहे. अरे पण काय झालं, आता इतकी मेहनत केली आणि गाणं सगळं आपण रेकॉर्ड केलं, सगळं झालं आहे, सगळं चांगलं आहे, आता का नाही म्हणताय. म्हटलं नाही आवडत हे गाणं. आणि मला असं झालं होतं की आता हे म्हणतील की आम्ही सोडतो फिल्मच. पण महेशजींनी खूप पॉझिटिव्हली घेतलं ते आणि मला वाटतं पुढच्या 2 ते 3 दिवसातच पुढची एक खूप त्यापेक्षा खूप चांगली ट्यून त्यांनी ऐकवली आणि पुढचं जे गाणं आता येणार आहे तिसरं, तर ते गाणं ते असेल. हॅलो, एक्सक्यूज मी. नमस्कार, समृद्ध शिंदे फ्रॉम बॉलिवूड टीव्ही. आम्ही जेवढे आपले भारतीय इंडस्ट्रीमध्ये सगळ्या भरपूर प्रकारची इंडस्ट्रीज आहे, बॉलिवूड असू, साऊथ असू,
शेखर सर, तुम्हाला विचारायचं होतं की जेव्हा आपण कुठलाही डिरेक्टर जेव्हा कुठली लव्ह स्टोरी बनवतो, मग त्याच्यात काय काय असे डिरेक्टर जसं संदीप रेड्डी वांगा असू या कुठलेही असे मोठे मोठे डिरेक्टर असू की ज्यांनी त्यांचे जो कॅरेक्टर्स आहेत लव्ह स्टोरीचे, त्यांनी काय काय इन्स्पायर होऊन काय काय क्रिएट केले. जसं हा जो कॅरेक्टर आहे, जसं संभाजीला घेतलंय, शीतलला घेतलेलं असेल तुम्ही, ही जी फिक्शनल कॅरेक्टर आहे या काय इन्स्पायर केले तुम्हाला याच्यात? फिक्शन आहे खरं तर, ओके. पण ते असंच नाहीये, ते आजूबाजूचं फिल्ममधलं म्हणजे फिल्ममधून न घेता ते आजूबाजूला, माझ्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या घटना आहेत आणि त्या बघितल्यानंतर मला वाटलं की हे कॅरेक्टर आहे, तर ते माझ्या आजूबाजूला अशी कॅरेक्टर्स आहेत आणि ते तिथलं कॅरेक्टर. बिकॉज आता जो संभाजींचं जो कॅरेक्टर आहे त्यात असं फिक्शन असं डायरेक्टली दाखवलंय की जसं तो दारूही पितो, सिगरेटही ओढतो आणि गुटखाही खातो. बिकॉज एवढा मराठी इंडस्ट्रीमध्ये मी तर कधी पाहिलं नाही असं, म्हणून जस्ट असं वाटलं असं विचारलं. ते गंमत आहे फिल्ममध्ये. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू. अजून कोणाला आहे का प्रश्न? नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअपमधून. मला शेखर सर तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा चित्रपट बनत असतो तेव्हा एक दिग्दर्शकाचा विजन त्याच्या डोळ्यासमोर क्लिअर असतो, पण दिग्दर्शक सुद्धा अधिक प्रेक्षक असतो. तर प्रेक्षक म्हणून तुम्ही रुबाब या तुमच्या चित्रपटाकडे कशा पद्धतीने बघता? सगळ्यात पहिलं तर दिग्दर्शकाच्या अगोदर मी प्रेक्षक म्हणूनच ती फिल्म कुठलीही बघत असतो की ती मला किती भावतीये, माझ्यावरती त्याचा किती इम्पॅक्ट होतोय. आणि ती जर मला भावत असेल, माझ्यावर त्याचा इम्पॅक्ट होत असेल, तर ती गोष्ट मी करायला घेतो. कुठली म्हणजे याच्या अगोदर मी शॉर्ट फिल्म्स पण केल्या, त्याही माझ्या आजूबाजूच्या माझ्या बघण्यातल्या गोष्टी होत्या. मला ज्या गोष्टींचं चांगलं वाटलं किंवा मला ज्या गोष्टी वाईट वाटल्या किंवा मला जे काही कळालं तर ते मला वाटलं की लोकांना सांगितलं पाहिजे. तर अशाच गोष्टी मी केलेल्या आहेत आणि रुबाबच्या बाबतीत पण तेच आहे. थँक्यू सर. हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव मिताली मोरे. चंदेरी च्विंगम हे माझं चॅनल आहे. माझा प्रश्न, आधी तर खूप खूप अभिनंदन रुबाबसाठी, संपूर्ण टीमला. माझा प्रश्न शेखर सरांसाठी आहे. ही जी आजच्या जनरेशनची लव्ह स्टोरी तुम्ही घेऊन आलात, फिअरलेस लव्ह स्टोरी आहे ही, सो त्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज काय होतं तुमच्यासाठी? कास्टिंग खरं तर मोठं चॅलेंज होतं. एकतर ती भाषा, ज्या मानदेशी भाषा आपण म्हणतो त्या तिकडची भाषा येणं आणि ती भाषा बोलणारी सगळी पात्र एकसारखी टोन असली पाहिजे सगळ्यांची. आणि म्हणूनच मग ते स्क्रिप्ट न देणं याचं कारण हे होतं की मग त्याच्यात टोन कसे आणणार ना स्क्रिप्टमध्ये. मग ते ऐकण्यातनं जास्तीत जास्त गोष्टी चांगल्या प्रकारे आपल्याला कळतात असं मला वाटतं. म्हणजे आजीनं, आजोबानं किंवा कोणी पण सांगितलेल्या गोष्टी आपल्याला जास्त चांगल्या लक्षात राहतात किंवा व्हिज्युअलाइज होतात. आणि म्हणून मग ह्या सगळ्यांना ती स्क्रिप्ट दिली नव्हती. आणि ह्या सगळ्या जेवढे पण ॲक्टर आहेत, जेवढे छोटा ॲक्टर असेल तर त्याला पण सगळ्यांना तो सीन पाठ आहे. आणि तो त्यासाठीच होता की ती टोन जी आहे ती सगळ्यांची एक वाटावी. आणि ते सगळ्यात मोठं खरं तर चॅलेंज होतं. आणि त्याच्या अगोदर निर्माता शोध नाही एक मोठंच होतं. म्हणजे येस. ऑल्सो सर, हे तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे, ह्या मागचा एखादा किस्सा कुठून सुचला आणि हे कसं आलं? म्हणजे हे खूप कॉमन लाईन आहे, आपण ऐकतो हे बोलताना, पण त्याला तर तुम्ही एवढं मोठं बनवलंय आणि इट्स अ टॅगलाईन तुमच्या चित्रपटाची. सो ते कुठून आलं, त्यामागचा किस्सा? हे परत तेच आहे, आपल्या आजूबाजूला आहे, आपण रोजच बघतो. प्रत्येकालाच वाटतं की आपल्यासोबत आहे तीच पाहिजे, दुसरी नको. आणि किंवा तिलाही तेच वाटत असतं की तोच हवा. असं नाही की फक्त मुलांनाच वाटतं. आणि हे सगळ्यांच्या जवळचं आहे. म्हणून फिल्मची टॅगलाईन पण खाली की एकाची नाही, अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे, ही टॅगलाईन आहे त्याची फिल्मची. तर ते आपल्या सगळ्यांचं आहे. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच. आय थिंक अजून खूप प्रश्न आणि नागराज सरांच्या उपस्थितीत पाहिलाय. पहिली रिॲक्शन, पहिली भावना काय डोक्यात आता? मी खरंच निशब्द आहे. सर्वात आधी तर थँक्यू सो मच, तुम्ही सर्व इथे आलात. आणि थँक्यू सो मच शेखर सर, संजय सर, मला तुम्ही चान्स दिलात ह्या फिल्मसाठी. आणि
खरंच खूप आनंद होतो आहे ट्रेलर आला आहे, कारण ही जी प्रोसेस होती अखंड बराच काळ गेला आणि खूप सारे प्रॉब्लेम्स पण आले, मध्ये थांबलं मग परत चालू झालं आणि आता फायनली काही दिवसांमध्ये रिलीज होत आहे आणि आज त्याचा ट्रेलर लॉन्च झाला आहे, तर खूपच आनंद होतो. मी थरथरती नाही, पण इथे जसं वाक्य आपण वाचतोय आणि जे ट्रेलरमध्ये होतं की तुझ्यासारखी नको तूच पाहिजे, तर ह्यांना कधी कळलं की तूच पाहिजे या चित्रपटासाठी? मला हा किस्सा खरंच सांगायला आवडेल. मला जेव्हा ह्याच्या ऑडिशनसाठी बोलवलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की मी कुठल्या तरी एका रँडम कॅरेक्टरच्या ऑडिशनसाठी बोलवलं आहे. मग मी गेले आणि तिथं गेल्यानंतर ह्या दोघांचे चेहरे बघितले मी. मला वाटलं काय होत नाही बाबा, आपलं जाऊ घरी जाऊ आपण घरी. आणि त्यानंतर काही दिवसांनी कॉल आला की तुमची निवड झाली आहे आणि हिरोईनची निवड झाली आहे. तर तो क्षण माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा होता. मी तो असा हे खूप त्याला असं छान कुरवाळलं त्या क्षणाला की झाले, फायनली माझी निवड ॲज अ लीड ॲक्ट्रेस म्हणून झाली. कारण आपण सगळेच जण स्वप्न बघतात की आपण यावं, म्हणजे पडद्यावरती यावं आणि असं हिरोईन यावं. तर खूप आनंद होतो या गोष्टीचा आणि खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. पण मला पण हा प्रश्न विचारायचा आहे की खरंच तुझ्यासारखी नको तूच पाहिजे, ही निवड तुम्ही कशी काय केली, माझी कशावरनं केली? हो, आणि मला हेही विचारायचं की त्यावेळी नेमका तुम्ही असा चेहरा काय केला होता की तिला एवढी शंका आली की आपलं काही होत नाही? हां, म्हणजे प्लीज शेखर सर, संजय सर, तू हो, हा म्हणजे खरंच तुमच्या लीड ॲक्ट्रेसचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. हिचं ऑडिशन जे आम्ही केलं होतं तर ते आम्हाला आवडलं नव्हतं आणि ज्या प्रकारचा चेहरा किंवा डोळे ज्या प्रकारचे पाहिजे होते तर ते हिचे करेक्ट होते. आणि मग ऑडिशन बघितल्यानंतर त्या रिॲक्शन तिनं आमच्या बघितल्या होत्या आणि पण आमचं ठरलं होतं की ही आपल्याला जशी पाहिजे, जे डोळे पाहिजे तशा प्रकारचा चेहरा पाहिजे तो आहे आणि फक्त तिची तयारी असली पाहिजे वेळ द्यायची, तर ते आपण करून घेऊ. आणि मग तिला ते सांगितलं, म्हणजे आमच्याकडून तर ओके झालं, फक्त तिच्या चेहरा आणि डोळ्यांवरनं, बाकी मग वर्कशॉप आणि हे सगळं होऊन आणि मग फायनली तू दिसलेली आहेस. सो एकदा जोरदार टाळ्या तुझ्यासाठी हिच्यासाठी वाजूया आणि तुझं खूप खूप अभिनंदन, कारण असे मोमेंट्स खूप महत्त्वाचे असतात आय थिंक, आणि दिलेल्या संधीचं सोनं करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तू ते नक्कीच केलं असेल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. संभाजी, तुमच्याकडे यायचं आहे की हिला तर ऑडिशनमध्ये अशी शाश्वती नव्हती की हिचं सिलेक्शन झालं की नाही. तुम्हाला तरी होते का की ह्यांचे चेहरे बेटर होते का तुमच्या ऑडिशनला? नक्की काय घडलेलं? खरं सांगू, तुम्ही त्यांची परमिशन घ्या का मी जाणार आहे. मला आउटराईट रिजेक्ट केलं होतं. मला भेटायला बोलवलं होतं आणि रिजेक्ट केलं होतं. त्याआधी सगळ्यांचे आभार की तुम्ही इथे आलात, सगळ्या मीडियाकर्मींचे. आणि नागराज सर, तुमचे, यू आर माय हिरो, आमच्या सगळ्यांचे हिरो आहात तुम्ही. एवढ्या लांबून आलात, थँक्स अ लॉट. बऱ्याच गोष्टी आहेत या प्रोसेसच्या. बावीस सर, थँक्स अ लॉट. झीचा मी खूप आभारी आहे की एवढा मोठा मंच दिला. संजयजींचा की त्यांनी हा सिनेमा घडवून आणला, आणि शेखरचा की या पद्धतीच्या गोष्टीमध्ये, कारण मी क्राऊड रोल करायचो पूर्वी, मुंबईत पूर्वी आलेलो त्यावेळी मी क्राऊड रोल करायचो आणि मग फिल्म सिटीमध्ये बोलवायचे आणि म्हणायचे की इथे थांब. मला वाटायचं की एखादं वाक्य येईल पण ते काही येत नसे. आणि मग नंतर कॅरेक्टर रोल्स करत गेलो, मग थिएटर वगैरे वगैरे. जेव्हा मला बोलवलं गेलं, याआधी मी एक वेबसिरीज केली होती बेरोजगार म्हणून, आणि मला बोलवलं गेलं होतं, संजयजींकडनं कॉल आलेला आणि शेखरची माझी आणि त्यांची भेट झाली. पहिल्यांदा भेटलो होतो अंधेरीला. आणि ते म्हणाले, शेखर मला म्हणाला की मला वाटलं की आता ऑडिशन असेल किंवा पुढची चर्चा. आय वॉज व्हेरी एक्सायटेड. नाही, तू नाही आहेस तो जो आम्ही बघतोय तो. अरे मी म्हणालो, मला बोलवलंय, मी नटून थटून आलोय, चांगलं कापड घातलंय जे की माझ्याकडे असतं, जे मी इस्त्री करून ठेवलेलं असतं दिग्दर्शकांना भेटण्यासाठी वगैरे. तर तो म्हणाला नाही. तो दिवस मला अजून आठवतोय. आणि मग आय फेल्ट सॅड. पण मी त्याला म्हणालो, कारण की दिग्दर्शकाचा एक POV असतो, त्याला समज असते की का निवडायचं. त्याने मला आउटराईट सांगितलं होतं की मला नाही वाटत की तू राईट आहेस या रोलसाठी. आय फील बॅड. पण मी त्याला म्हणालो की चलो, एवढी क्लॅरिटी आहे तर मला तुझ्याबरोबर पुढच्या वेळी काम करायची संधी दे.
मला आवडेल ऑडिशन द्यायला. पण त्यानंतर 2-3 आठवड्याच्या ज्या प्रोसेस नंतर संजयजींनी आणि शेखरनी जो विश्वास दाखवलाय माझ्यावरती त्या प्रोसेस नंतर, आणि मग फायनली मला कॉल आलेला की यू आर इन, आणि मी एवढा खुश झालो होतो. आणि मग रीडिंग झाली तर परत बावेशजी फक्त तुम्हीच त्याला बघितला नाहीये की विदाऊट हॅव्हिंग पेपर्स इन हिज हँड. आमच्याही हातात स्क्रिप्ट नव्हती बरं का. आम्हाला आजपर्यंत स्क्रिप्ट मिळाली नाही या सिनेमाची. एक सेकंड, सिनेमा झाला आणि स्क्रिप्ट नाही नाही आम्हाला स्क्रिप्ट लिहिलेली आहे, यांना नाही लिहिलेली. यांना नाही दिली. तर 23 दिवस आम्ही नुसतं ऐकत होतो, त्या लोकेशन्सवरती जात होतो, तिथे रिहर्सल करत होतो, परत यायचो. आम्ही म्हणायचो दे ना थोडीशी वाचायला कारण ती भाषा वेगळी होती, मानदेशी होती. आणि माझे जे सहकलाकार आहेत, विशाल असेल, अभिजित असेल, आणि आमचे चीफ एडी विक्रम शिरतोडे आणि सगळी टीम हे तिकडची भाषा बोलू शकत होते, मानदेशी. शेखरही ते ऐकून आम्हाला एवढं आम्हाला स्क्रिप्टची गरज नाही पडली. 23 दिवसानंतर आजपर्यंत स्क्रिप्ट नाही आमच्या हातात. हे पहिला एक्सपिरियन्स असा होता की जिथे स्क्रिप्टच नाही मिळाली आहे. त्यामुळे म्हणतो आपल्याकडे मौखिक परंपरा आहे ती मला वाटतं या चित्रपटात पूर्ण त्याचा उपयोग झालेला आहे. पण म्हणजे जसं आपण ट्रेलरमध्ये पाहिलं की तुझं कास्टिंग झालं, तू या चित्रपटात इन झालास, पण फक्त तू खतरनाक डायलॉग्स मारत नाहीयेस, तर काही असे सॉर्ट ऑफ स्टंट म्हणावं की काय असे सुद्धा सीन आहेत की जे तू कसे केले असतील हा जरा मला प्रश्न पडलाय. स्पेशली तो बाईकवाला सीन जिथे तू एका हाताने बाईक चालवतोस, तर त्याची गोष्ट मला ऐकायला डेफिनेटली आवडेल. नाकी 9 आलते. शेखरच्या डोक्यात काही गोष्टी होत्या की काही एलिमेंट्स होते जे की त्या कॅरेक्टरशी निगडीत होते, जे की आपण जोडू शकतो अंग म्हणून त्या कॅरेक्टरला. त्यामध्ये बाईकवरती बसायचा एक पोर्शन आहे ज्यामध्ये मी असा बसतो आणि त्यामुळे क्लच सुटलेला असतो माझ्या हातातून बऱ्याच वेळा. आणि आम्ही जिथे शूट करत होतो तिथे मोस्टली रस्ते थोडे ओबडधोबड होते आणि बऱ्याच वेळा कॅमेरा खूप जवळ असायचा. तर तो स्टंटचाच भाग होता. बऱ्याच वेळा तो इतका असा पोर्शन जवळ आलेला की माझ्यामध्ये संजयजींना पण ती मजा होती. काही गोष्टी केल्या आम्ही ट्राय, आणि थँक्स टू बोथ ऑफ देम की त्यांनी ती रिस्क घेतली आणि तो विश्वास दाखवला माझ्यात. त्यामुळे मी हे करू शकलो. माझ्या सहकलाकारांना थँक्स अ लॉट. यांनी खूप कष्ट घेतले. मला खूप अवघड गेला असता हा सिनेमा. शीतलला, विशाल, अभिजित खूप कष्ट घेतलेत या लोकांनी, शेखर सरांनी, संजयजींनी आणि सगळ्या एडी टीमनी. मी त्यांना विचारायचो की हे बोलून दाखव नाही, इथे कसं बोलतात, मला राग आलाय, मी काय बोलेल इकडे, असं या गोष्टी होत्या डेफिनेटली. आणि ही प्रोसेस जितकी तू सांगतोयस तशी इंटरेस्टिंग होती. आय एम 100% शुअर की चित्रपटही तसा असेल. आणि चित्रपट बघताना आम्हाला अजिबात जाणवणार नाही की तू त्यांच्याकडनं भाषा शिकलास. आम्हाला असंच वाटेल की ती तुझी भाषा आहे. तुझंही खूप खूप अभिनंदन या चित्रपटासाठी. आणि मी मगाशी म्हटलं तसं म्युझिकल लव्ह स्टोरी आपण म्हणतोय आणि संगीताचा किती महत्वाचा भाग असतो हे मी काही वेगळं सांगायला नको. महेशजी, मला तुम्हाला विचारायला आवडेल की चित्रपट असतो, गाणी असतात, पण एक म्युझिकल म्हणजे काय असतं आणि काय फरक आहे फक्त गाण्यांमध्ये आणि म्युझिकलमध्ये? आधी तर सगळ्यांचे धन्यवाद, आपण सगळे इकडे जमलात. संजय सर थँक्यू, शेखर सर, भवेश सर, नागराज सर तुम्ही आलात, थँक्यू. विजय सर. म्युझिकल बेसिकली म्युझिक हे सगळ्यांनाच आवडतं असतं आणि प्रत्येक क्षणात म्युझिक आहे, प्रत्येक ठिकाणी म्युझिक असतं. आपले सगळे इमोशन्स आपण म्युझिक थ्रूच आपण एक्सप्रेस करतो. आपण आनंद झाला म्युझिक ऐकतो, दुःख झालं म्युझिक ऐकतो. पण मला असं वाटतं की फिल्म जेव्हा आमच्याकडे आली तर आता ह्या वेळेला उलटा प्रवास झालेला आहे. फिल्म अख्खी बनली होती, ऑलमोस्ट एडिट होती, आणि आमच्याकडे आली तेव्हा एकही गाणं झालं नव्हतं फिल्मचं. सो काही सीन्स शेखर सरनी मॉन्टाज शूट करून ठेवले होते आणि त्याला आम्हाला मॅच करायचं. फिल्ममध्ये एक गाणं सुद्धा आहे जे ऑलरेडी एक छोटंसं कोरिओग्राफ नाही म्हणू शकत, पण एक परफॉर्मन्स आहे, ते आम्हाला लिपसिंग करायचं होतं, गाणं ते क्रिएट करायचं होतं. सो म्युझिकल म्हणतो त्यावेळेला खूप गाणी असतात. आणि एक महत्त्वाचा मुद्दा जो मला असं वाटतं की तो खूप महत्त्वाचा आहे फिल्ममध्ये, ते म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर.
अख्ख्या फिल्मचं इमोशन आपण कशातनं सांगतो तर ते बॅकग्राऊंड स्कोर आहे. आणि ज्यावेळेला गाणी आणि बॅकग्राऊंड एकमेकात सगळे असे गुंतले जातात आणि अख्खा तो स्कोर रेडी होतो, सो त्यावेळेला मे बी म्युझिकल लव्ह स्टोरी किंवा म्युझिकल फिल्म आपण म्हणू शकतो. टोटली 2 गाणी ऑलरेडी आलेली आहेत. एक असं गाणं आहे ज्याच्यावरती कोणीही थिरकेल, कोणालाही नाचायला आवडेल, ते अगदी पार्टीपासून लग्नांपर्यंत वाजू शकेल. आणि एक रोमॅन्टिक गाणं आहे. ह्या 2 गाण्यांबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल. आणि अजून अशी किती गाणी गुलदस्त्यात आहेत जी आमच्या भेटीला येणार आहेत आणि आमच्या प्लेलिस्टमध्ये ऍड होणार आहेत? कसं तरी होतं हे गाणं पहिलं आपण रिलीज केलं. सो फिल्ममध्ये आता तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलंच की डायलॉग आहे की मला कसं तरीच होतंय. सो फिल्ममध्ये तो डायलॉग ऐकताना पहिल्याच वेळेला आमच्या सेटिंगच्या वेळेला आम्हाला डोक्यात आलं होतं की अरे ह्याच्यावर गाणं होऊ शकतं. कसं तरी होतं हे खूप युनिक आहे, कारण आपण रोज मला कसं तरी होतंय म्हणजे काय होतंय म्हणजे काहीच माहित नाही काय होतंय. सो त्याच्यावर एक गाणं केलं. एक लग्नातलं सॉन्ग आहे, तर काय जो पॉम पॉम त्याचं नाव आहे की मनात वाजतंय पॉम पॉम, ते गाणं पण रिलीज झालेलं आहे. अजून 3 गाणी आहेत फिल्ममध्ये. एक टायटल सॉन्ग आहे. टायटल सॉन्ग बद्दल एवढंच मी सांगेन की ते टायटल सॉन्ग बनण्याच्या मागे खूप मोठा हात भवेश सरांचा आहे, कारण का ते फक्त म्युझिक बनवलं होतं आम्ही. एक टीझरसाठी म्युझिक बनवतं. जेव्हा ते आले आणि त्यांनी ऐकलं तेव्हा ते म्हणले नाही हे फुल सॉन्ग पाहिजे, हे गाणं पाहिजे अख्खं, आणि तेव्हा ते अख्खं गाणं झालं. नंतर फिल्ममध्ये अजून एक गाणं जे आता येईलच लवकरच, तो बऱ्याच सगळ्या टॅलेंटेड सेलिब्रेटेड सिंगर्स निघालेले आहेत. जावेद अली आहे, सोनाली सोनावणे आहे, केतकी माटेगावकर आहे, मुकुंद सूर्यवंशी म्हणून एक नवीन सिंगर आम्ही या फिल्ममधनं देतोय. आय थिंक नकाशनी पॉम पॉम गायलेलं आहे. नंतर केतकी माटेगावकर आहे. सो मी खूप थँक्स सांगेन की संजय सर आणि शेखर सर यांनी खूप पेशन्स ठेवला की खूप दिवस आम्ही काम करतोय. आम्ही नोव्हेंबर 2024 पासून जे काम करतोय ते अजूनही करतोच आहे आतापर्यंत. तर म्हणजे इतकं त्यांना आम्ही त्रास दिलेला मी आणि चिनारने की त्यांना शेवटी असं झालं असेल की तूच काय तुझ्यासारखा पण नको असं कदाचित झालं असेल दोघांना. पण आपण जसं म्हणतो की मला असं प्रत्येक वेळेला वाटतं की जितक्या शेवटपर्यंत प्रयत्न करू तितकं करूया. शेवटपर्यंत काही राहायला नको बॅकग्राऊंडमध्ये. पण आत्ता आम्ही पण काही गोष्टींवरती डिस्कशन करतो. एकदा ते गेलं, आउट झालं की आउट झालं, मग तुम्ही रिग्रेट करू शकता की अरे आपण हे करू शकलो असतो पण नाही करता आलं. सो हा प्रयत्न राहतो काय. आणि आय थिंक ते तेव्हाच होतं जेव्हा सगळेच इतके डेडिकेटेड असतात की त्यांना ॲज क्लोज टू परफेक्शन ॲज पॉसिबल जाण्यात इंटरेस्ट असतो आणि त्यासाठी कष्ट घ्यायची तयारी सुद्धा असते. एकदा जोरदार टाळ्या महेश यांच्यासाठी सुद्धा वाजूया. आणि मगासपासून आपण फिल्मबद्दल बोलतोय सर, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते की हे सगळं आता होतंय आणि आता फिल्म लवकरच सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. काय अपेक्षा आहेत ऑडियन्सकडनं आणि काय आवाहन कराल प्रेक्षकांना? फिल्म आवडेल ही अपेक्षा आहे. आणि आवाहन म्हणाल तर थिएटरमध्ये 6 तारखेला तुम्ही जा आणि फिल्म बघा. आम्हा सगळ्यांनाच खूप खात्री आहे की फिल्म तुम्हाला आवडेल. बरेचसे प्रश्न आता ट्रेलर बघितल्यानंतर पडले असतील तर त्या सगळ्यांची उत्तरही तुम्हाला त्या फिल्ममध्ये मिळतील आणि आवडेल सगळ्यांना फिल्म डेफिनेटली. आणि मला असं वाटतं की तुम्ही जसं चित्रपटात म्हणजे डायलॉग्स आहेत की तिचं जर तुमच्यावर प्रेम असेल तर ती गाणं म्हणेलच, असे अनेक डायलॉग्स आय थिंक व्हायरल होणार आहेत आणि लोक हे सगळे वापरणार आहेत त्यांच्या प्रेम कहाण्यांमध्ये. सो तुम्हाला इन ॲडव्हान्स थँक्यू. मला असं वाटतं की आपल्याकडे मीडियामधले अनेक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. तुमच्यापैकी जर कोणाला टीमला प्रश्न विचारायचा. नमस्कार. मला पहिल्यांदा आनंद वाटतोय की ही माझी सगळी मित्रमंडळी भवेश आणि संजय सर जवळजवळ तिथं विजय बसलाय. तर 2010 पासून आमची ओळख आहे आणि मी झीमध्ये काम करत होतो त्यावेळेस हे दोघंही माझे बॉस होते, म्हणजे आजही बॉस आहेत. आणि फर्स्ट टाइम प्रोड्युसर म्हटलं संजय सरांना, पण संजय सरांनी अनेक फिल्म्सला नाही का त्यांनी त्यांचं प्रमोशन कसं करावं, कारण की ते आमचे प्रमो डिपार्टमेंटचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या देखरेखीखाली आम्ही अनेक चित्रपटांना कसं छान दाखवता येईल आणि कसं त्याचं प्रमोशन करता येईल त्याचा विचार केला आहे. तर ही तर नक्की खात्री बाळगू शकतो की अत्यंत पारखी नजरेनं त्यांनी हा चित्रपट केलेला असावा. भवेश सोबत आहे. मगाशीच म्हटलं की भवेशनं आल्यापासून नॉनस्टॉप तो रन काढतच चालला आहे आणि माझ्या सदिच्छा आहेत भवेशला. भवेश माझा जवळचा मित्र आहे. आणि शेखर
ऑलरेडी त्याने नॅशनल अवॉर्ड जिंकलेला आहे आणि त्याच्या दोन्ही फिल्म तुम्ही बघितले कळते की तो एक चांगला डिरेक्टर आहे. याच्यात आता काय म्हणजे नवीन सांगायची गरज नाही. आणि हे जे माध्यम आहे पूर्ण लांबीच्या चित्रपटाचं, तर तेही तो नक्कीच चांगला हाताळेल अशी मला खात्री आहे. आणि शेखरकडं असं म्हणण्यासारखं आहे, त्याच्या भाषेवरून पण कळतं. आणि तो रुबाबद्दल जे सांगत होतं त्याच्या अवतीभोवतीचं त्याच्या मनात आहे. पूर्ण त्याला सांगायचं नाही आणि सांगायला नाहीच पाहिजे आत्ता, पण रुबाबच्या भोवती तो जे बोलत होता त्यावरून कळते की त्याच्याकडे काहीतरी ओरिजिनल काहीतरी म्हणण्यासारखं आहे. आणि मला तीच अपेक्षा आहे की त्याचं म्हणणं तो काहीतरी सांगेल आपल्याला. आणि आत्ता आपल्याला तीच गरज आहे. आणि लव्ह स्टोरी काय एकच नसते, सगळ्याची लव्ह स्टोरी आहे जगात. शेक्सपियर झाले म्हणून काय बाकीचे प्रेमात पडले नाहीत असं नाही. तर पडतच राहणार आयुष्यभर आणि नव्या नव्या गोष्टी होतच राहणार. त्यामुळे नवीन गोष्ट कशी सांगतोय हाच मुद्दा आहे आणि तो त्याच्या नजरेतून आपण बघणार आहे. त्यामुळे माझ्या खूप मनपूर्वक तिघांनाही आणि सगळ्या टीमला रोबाबच्या माझ्या सदिच्छा आहेत आणि मी मित्र म्हणून त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला इथं आलो. खूपच मोठी गोष्ट ही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.